नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे, कोणत्या पॉईंटवरती होणार आहे. आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये मार्केट प्रिडिक्शन, राईट, नेक्स्ट वीकमध्ये आपला काय प्लॅन राहायला पाहिजे, राईट, आपण काय बघितलं पाहिजे मार्केटमध्ये, काय नाही बघितलं पाहिजे, इन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानुसार आपला व्ह्यू आपण काय करणार आहोत, डिसाईड करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. चल तर मग सुरुवात करूया. आता मार्केट अनालिसिस करण्याआधी सर्वात महत्वाचं असतं आपलं ग्लोबल मार्केट, राईट. त्यासाठी ग्लोबल मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं आपलं युएस मार्केट, आणि युएस मार्केट म्हटलं की सर्वात महत्वाचं जे असतं आपलं ते असतं आपलं डाऊ जोन्स, राईट. आता डाऊ जोन्स मध्ये काय चाललं युएस मार्केटमध्ये? डाऊ जोन्स बघा, तुम्ही तुम्ही जर डाऊ जोन्स बघितलं, राईट, नॅसडॅक बघितलं, S&P 500 बघितलं, तर सगळं काय आहे, सगळं निगेटिव्ह मध्ये आहे, राईट. ओव्हरऑल सगळं कन्सोलिडेट करत आहे. जर आपण बघितलं तर टेक्निकल अनालिसिस आपण ते देखील बघूया. जर आपण याचं टेक्निकल अनालिसिस बघितलं तर बघू शकता तुम्ही, मोठी टाइम फ्रेम लावतो, थोडी 1 डेची जर टाइम फ्रेम लावली तर आपल्या इन डिटेल मध्ये दिसन, राईट. डाऊ जोन्स मध्ये एक स्ट्रॉंग गॅप ऑफ मोमेंट आली. गॅप ऑफ मोमेंट नंतर डाऊ जोन्स मध्ये परत एकदा निगेटिव्ह पॉईंट आपल्याला बघायला भेटला. बघू शकता तुम्ही, जर आपण बघितलं इथं एक डायव्हर्जन झालं, डायव्हर्जन नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. जशी मुवमेंट आली, आता इथून एक ठीकठाक रिजेक्शन आहे, राईट, ऑल टाइम हाय आहे आणि ऑल टाइम हाय नंतर इथं मला बिलकुलही सीईचं डायव्हर्जन दिसत नाही. सो तुम्हाला एकदा डाऊ जोन्स मध्ये परत एकदा एक स्ट्रॉंग डाऊन साईड बघायला भेटू शकते, आणि ती जर डाऊन साईड आली तर तुम्हाला परत 50,000 पर्यंत डाऊ जोन्स आलं तर काही दुमत मानू नका, कारण ऍव्हरेजिंग डाऊ जोन्स मध्ये कुठंतरी झालेली नाहीये. सो इन दॅट वे मला असं वाटतंय की डाऊ जोन्स मध्ये परत एकदा रिजेक्शन येऊ शकतं. एक स्ट्रॉंग सपोर्ट जर बघितला आपण 53,291 ला एक ठीकठाक सपोर्ट डाऊ जोन्सला आहे, आणि त्यानंतर डायरेक्ट 52,37 ला एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला बघायला भेटतं डाऊ जोन्स मध्ये. ओके, डाऊ जोन्सचं समजलं. डाऊ जोन्स मध्ये एक निगेटिव्ह सिनेरिओ मला बघायला भेटू राहिलाय. ओके, नॅसडॅक जर बघितलं तर नॅसडॅक मध्ये काय दिसतंय आपण ते बघूया. आता नॅसडॅक जर बघितलं, हे बघा, नॅसडॅक मध्ये सुद्धा तेच आहे. नॅसडॅक मध्ये एकदम स्ट्रॉंग बाईंग आली, स्ट्रॉंग बाईंग नंतर परत एकदा स्ट्रॉंग डाऊन साईड आपल्याला नॅसडॅक मध्ये बघायला भेटली. म्हणजे स्ट्रॉंग नाही म्हणता येणार, पण ठीकठाक मार्केट इथं कन्सोलिडेट करते. बघू शकता तुम्ही, कन्सोलिडेट करून राहिलं. ह्या कन्सोलिडेशन मध्ये जर मार्केटने जर हा डाऊन एरिया म्हणजे 26,283 चा जर एरिया ब्रेक केला तर तुम्हाला परत एकदा डाऊन साईडला नॅसडॅक बघायला भेटू शकतो, आणि एकदम स्ट्रॉंग मुवमेंट डाऊन साईडला येऊ शकते. पण जर आपण जर डायव्हर्जन बघितलं तर अजून डायव्हर्जन एक स्ट्रॉंग सीईचं डायव्हर्जन इथं बनताना दिसत नाहीये. मार्केट जे आहे ते ठीकठाक इथंच कन्सोलिडेट करते. जरी ठीकठाक गॅप ऑफ मुवमेंट आली तर त्याचं रिजेक्शन इथं असू शकतं 26,786 ला, राईट. सो नॅसडॅक सुद्धा कुठेतरी कन्सोलिडेट करताना मला दिसू राहिले. ओके, आता त्यानंतर जर बघितलं S&P 500, S&P 500 मध्ये आपल्याला काय दिसतंय? S&P 500 मध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आली, कारण 500 कंपन्या आहेत S&P 500 मध्ये. ओके, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आली. स्ट्रॉंग मुवमेंट आल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा, इथं प्रेशर बनलं, राईट. लिक्विडिटी एरिया स्वीप झाला. लिक्विडिटी एरिया स्वीप झाल्यानंतर स्ट्रॉंग डाऊन साईड मुवमेंट, तुम्हाला हा एरिया बोललो होतो, ह्या एरियाला एक्झॅक्ट मार्केट टॅप केलं, त्यानंतरची मुवमेंट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. जवळजवळ आपल्याला अप्रॉक्सिमेटली 300-400 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बघायला भेटली, आणि ही मुवमेंट फार मोठी आहे आपल्या S&P 500 मध्ये. ओके, तुम्हाला ग्लोबल ओव्हरव्ह्यू समजला. ग्लोबल ओव्हरव्ह्यू मध्ये काय दिसतंय तुम्हाला? मला ग्लोबल ओव्हरव्ह्यू मध्ये इन डिटेल मध्ये काय दिसू राहिले? नेगेटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय, म्हणजे इथं मार्केट काय आहे, नेगेटिव्ह आहे. ओके, राईट. त्यानंतर जर बघितलं आपण आपलं एशियन मार्केट, तर एशियन मार्केटमध्ये काय चालू ते बघूया. आता जर एशियन मार्केट बघितलं तर एशियन मार्केटमध्ये जर बघितलं तर तुम्हाला जपानच्या निकाईमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटली. जसं डाऊन आलं 60,000 पासून ठीकठाक एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटली. जसं आपण बोललोय तसं इथे एकदम ठीकठाक रिजेक्शन आहे. त्या रिजेक्शनला मार्केट कसं रिॲक्ट करतं, राईट, ते फार महत्वाचं आहे. जर इथून जर रिजेक्शन घेतलं तर रिजेक्शन नंतर मार्केट परत इथपर्यंत येऊ शकतो. तो एरिया आहे 65,437 चा एरिया, तिथून परत एकदा सपोर्ट मार्केट घेऊ शकते, बिकॉज अजून ट्रेंड मार्केटचा शिफ्ट झालेला नाहीये पुट साईडला. ओके, पण जर बघितलं डायव्हर्जन, तर डायव्हर्जन अजूनही जितकं पाहिजे तितकं सीई साईडचं मला डायव्हर्जन दिसत नाही. सो दॅट वे मार्केट परत एकदा ठीकठाक मुवमेंट पुट साईडला देऊ शकतं जपानचं. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण आपलं हँगसेंग काय सांगतंय? हँगसेंग सुद्धा तेच आहे. हँगसेंग मध्ये एकदम ठीकठाक मुवमेंट आली, त्यानंतर परत एकदा डाऊन साईडला हँगसेंग निघालंय. ओके, सो डाऊन त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंडच चालू आहे, पण पाहिजे तितकं अप ट्रेंड आता कुठंतरी हे ब्रेक होताना दिसतंय. ओके, हँगसेंग मध्ये परत एकदा
जर बघितलं असेल तुम्ही तर हे बघा, डाऊन साईड आली, डाऊन साईड नंतर एकदम स्ट्रॉंग बाईंग आली, पण इथं बघा एकदम स्ट्रॉंग मार्केटमध्ये सी साईडचं डायव्हर्जन बनलंय आणि मार्केट एकदम ठीकठाक. जर इथं 24,240ला जर हँगसेंग आला, सो परत एकदा इथून एकदम स्ट्रॉंग तुम्हाला सी साईडला मुवमेंट बघायला भेटू शकते. 28,000 पर्यंत ती रॅली कंटिन्यू हँगसेंग करू शकते. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण हे बघा, त्यानंतर जर बघितलं आपण कंपोजिट मध्ये पण त्याचं कंपोजिट एवढं इम्पॉर्टंट नाही आपल्यासाठी. ओके, त्यानंतर जर एफटीएससी मध्ये काय चालू आहे, एफटीएससी मध्ये तेच सेम अप ट्रेंड फॉर्मेशन ठीकठाक अप साईडला चालू आहे. सो आता इथे एक सपोर्ट आहे 10,751चा एक ठीकठाक सपोर्ट आहे. इथं कसं रिॲक्ट करतं ते फार इम्पॉर्टंट आहे, बिकॉज आता हायर हायला बऱ्यापैकी एफटीएससी आहे. आणि सो इथून जर एकदम मुवमेंट घेतली तर परत एकदा ठीकठाक मुवमेंट येऊन लिक्विडिटी एरिया स्वीप होऊन परत एकदा डाऊन साईडला मुवमेंट येऊ शकते. ओके, आधी झालं आपलं ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं आपण, आपल्या एशियन मार्केटमध्ये जवळजवळ जे इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा निगेटिव्ह आहे. राईट, ग्लोबल आणि युएस मार्केट सुद्धा ठीकठाक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं इंडियन मार्केट म्हटलं की सर्वात आवडतं बँक निफ्टी. राईट, पण हे बघण्याआधी तुम्हाला इंडिया विक्स दाखवतो. इंडिया विक्स मध्ये काय चालू आहे जर आपण बघितलं तर इंडिया विक्स जर बघितलं आपण तर इंडिया विक्स काय करत आहे सध्या, हे बघा, इंडिया विक्स मध्ये पूर्णतः कन्सल्टेशन चालू आहे. ते ध्यानात ठेवा. ज्यावेळेस इंडिया विक्स 11-12च्या लेवलमध्ये असतं, त्या 11 आणि 12च्या लेवलमध्ये इंडिया विक्स मध्ये ज्यावेळेस इथं येतं त्यावेळेस मार्केट डिके करत असतं. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी फार कमी बघायला भेटते आणि हे सेलरसाठी चांगलं असतं. सो आता जे मार्केट आहे ते व्हॉलटाईल नाहीये सध्या. कुठपर्यंत, जोपर्यंत ते 14च्या पुढे ब्रेक करत नाही तर तोपर्यंत आपल्याला ठीकठाक मुवमेंट इंडियन मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही. मार्केट कन्सोलिडेट करतात, बिकॉज काही 2-3 महिन्यापासून मागचं खूप जास्त झिगझॅग मुवमेंट आल्या. राईट, आता मार्केट कुठेतरी स्टेबल होण्याचं काम करतंय आणि इथं मार्केटमध्ये खूप जास्त डिके होत असतो, ध्यानात ठेवा. सो इंडिया विक्स जे आहे तोपर्यंत ब्रेक करत नाही. आपला जो व्ह्यू राहणार आहे तो पूर्णतः डिकेचाच राहणार आहे. ओके, म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त मुवमेंट येणार नाही. राईट, खूप जास्त मुवमेंट जर नाही आल्या तर ऑप्शन ट्रेडरसाठी खूप जास्त निराशाजनक ही बाब असती, कारण 2 महिने नुसत्या मुवमेंट कॅच करायची सवय असती आणि ते छोटाल्या मुवमेंट कॅच करत नाही. आज जर आपण बघितलं बँक निफ्टी मध्ये काय चालू आहे हे बघा, बघू शकता तुम्ही. आता बँक निफ्टी, आता इथलचे कॅन्डल बघा तुम्ही. राईट, आता जर बघितलं माझं बँक निफ्टीसाठीचा व्ह्यू जो आहे तो व्ह्यू एकदम स्ट्रॉंग, एकदमच स्ट्रॉंग काय आहे. अजूनही माझा व्ह्यू जो आहे तो पुट साईडचा आहे बँक निफ्टीचा. ओके, असं मी का म्हणतोय, कारण इथं ऍव्हरेजिंग आहे बँक निफ्टी. जर बघितलं आपण, तुम्हाला अजून डिटेलमध्ये दाखवतो मी. हे बघा, बँक निफ्टीची जी ऍव्हरेजिंग पॉईंट आहे ते डायरेक्ट इथं आहेत. सो अजून काय तिथं मार्केट टॅप झालेलं नाहीये. सो मार्केटमध्ये ठीकठाक एक पुट साईड येऊ शकते. पुट साईड आल्यानंतर हे बघा, इथंच एकदम खूप जास्त प्रेशरचा एरिया आहे आणि या प्रेशरच्या एरियामध्ये मार्केट रिॲक्ट होऊ शकतं. परंतु अजून तिथं मार्केट आलेलं नाहीये. जी ऍव्हरेजिंग झाली ती इथपर्यंतच झाली, बघू शकता तुम्ही. इथपर्यंत पण नाही झाली, याचा पण पॉईंट अजून टॅप नाही आला. प्राइस ऍक्शन व्यवस्थित घडलेलं नाहीये. सो अजूनही माझा बँक निफ्टीमध्ये जो व्ह्यू आहे तो अजूनही पुढचाच आहे. सो जोपर्यंत तो व्ह्यू माझा क्लिअर होत नाही तोपर्यंत मी सी साईडचा विचार देखील करणार नाही. पण एकदा जो व्ह्यू माझा क्लिअर झाला, राईट, एकदा मार्केटमध्ये व्यवस्थित ऍव्हरेजिंग झाली, ऍव्हरेजिंग नंतर माझा व्ह्यू आहे तो पूर्णतः सी साईडचा राहील. जर बघितलं आपण अजून याचं सपोर्ट रेजिस्टन्स जर बघितले आणि ट्रेंड बघितला तर बघू शकता ट्रेंड कुठंतरी मोठ्या टाइम फ्रेम मध्ये चेंज होताना दिसतोय. आणि पण तो चेंज कधी होईल, ज्यावेळेस व्यवस्थित एक्झॅक्ट इथं मुवमेंट येईल. मार्केट ज्यावेळेस इथं टॅप होईल कुठे 55,500ला, त्यावेळेस मार्केटमध्ये सी साईडला मुवमेंट बघायला भेटू शकतात. पण तोपर्यंत मला तर नाही वाटत की सी साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटेल. थोडी हुल त्याने देईन मार्केटमध्ये, पण एकदम स्ट्रॉंग मुवमेंट तर सी साईडला बनत नाहीये.
तर डायव्हर्जन बघितलं आपण तर तेच आहे. सो 15 मिनिटांमध्ये सुद्धा अजून जितकी पाहिजे तितकी अजून परत एकदा डाऊन ट्रेंड मारायला लागले मार्केट. आणि जर इथून जर डाऊन ट्रेंड मारलं तो मुवमेंट येऊ शकतात डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकतं. 55,500 ची लेवल मार्केट ग्रॅप करू शकतो एरिया. आणि जर तसं झालं तर इंडियन मार्केटसाठी खूप चांगलं आहे, बँक निफ्टीसाठी खूप चांगलं आहे आणि खूप चांगले संकेत बँक निफ्टीसाठी ते आहे. ओके. आता जर बघितलं पहिला सपोर्ट फक्त कुठपर्यंत ध्यानात ठेवा, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही. एकदा ही लेवल ब्रेक झाली कोणती 57,057 ची तर मार्केट एकदम स्ट्रॉंग परत एकदा पुट साईडला येताना तुम्हाला बघायला भेटेल. आणि जर डायव्हर्जन बघितलं मार्केटचं तर ते अजूनही पुढचंच आहे, सी साईडचं बनत नाही. आता हे बघू शकता तुम्हाला तेही सांगतो मी. इक्वल हाय आहे हे बघा डायव्हर्जन. आणि परत एकदा डाऊन साईडला ठीकठाक मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू राहिली. सो अँड ऑन दॅट पॉईंट माझा व्ह्यू आहे की मार्केट परत एकदा ठीकठाक मुवमेंट पुट साईडला देऊ शकतं. आणि बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तुम्ही 55,500 ची लेवल आहे. आणि जर रेजिस्टन्स बघितला तर 58,500चा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. आणि हा जो एरिया आहे यालाच आपण झोन म्हणतो. ह्या झोनमध्ये मार्केट कन्सोलिडेट करत आहे. तर इथून ब्रेक झालं इथपर्यंत जर आलं तर एकदम स्ट्रॉंग तुम्हाला सी साईडला मुवमेंट बघायला मिळते. पण इंडिया विक्स फार महत्वाचा आहे. इंडिया विक्स अजूनही निगेटिव्ह चालू, म्हणजे इंडिया विक्स जर बघितला तर 11ला चालू आहे आणि तो ऑप्शन साठी निगेटिव्ह संकेत आहे. म्हणजे मार्केट फक्त कन्सोलिडेट करतो. जर मागे बघितलं तर पूर्ण मार्केट इथं एवढ्याच एरियामध्ये कन्सोलिडेट करतंय. सो त्यासाठी होल्डिंग खूप जास्त करू नका. होल्डिंग जर केली तर तुमचा डीके प्रीमियम डीके होईल. एक मोमेंट पकडण्याचं काम करा आणि त्या मोमेंट घेऊन तेवढीच मोमेंट घेऊन शांत बसा. कारण तुम्ही 2 महिने चांगला प्रॉफिट बनवलाय. 2 महिन्यानंतर आता मार्केटमध्ये थोडंसं निगेटिव्ह पण चालू आहे. सो तुम्ही डायरेक्ट ट्रेड करू नका अंदाजून. त्यानंतर जर बघितलं सर्वात महत्वाचं आपलं निफ्टी 50. निफ्टी 50चा काय बोलायचं, निफ्टी 50 मध्ये सुद्धा कन्सोलिडेशन चालू आहे. जर बघितलं आपण ठीकठाक सी साईडला मुवमेंट आली, सी साईडला मुवमेंट आल्यानंतर राईट परत एकदा डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला भेटलाय निफ्टी 50 मध्ये. ओके. आणि जर आता निफ्टी 50 जर बघितलं आपण व्यवस्थित 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये तर आपल्याला इन डिटेल मध्ये दिसेल इथे काय चालू आहे. बघा हा हायर हाय आहे. तो टेक्निकली पण समजून सांगावं लागतं. हे बघा हायर हाय आहे. तर इथे अप ट्रेंड मध्ये पाहिजे होतं पण इथं पूर्णतः डायव्हर्जन पुट साईडचं आहे. सो एकदम स्ट्रॉंग मुवमेंट रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे स्ट्रेंथ सुद्धा काय सांगू राहिली की मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते. जर ती मुवमेंट आली तर तुम्हाला 23,200 ची लेवल कॅच होताना नक्कीच दिसेल. आणि एकदा जर तिथं मार्केट आलं म्हणजे 1,000 पॉईंटची पुट साईडला तुम्हाला मुवमेंट बघायला भेटू शकते. आणि जर तसं झालं तर मग ठीकठाक एकदम व्यवस्थित मार्केट अप साईडला जाऊ शकतं. मार्केट हायर हाय सुद्धा ब्रेक करू शकतं. पण केव्हा करेल, ज्यावेळेस ती 23,200 ची लेवल मार्केट ग्रॅप करेल, लिक्विडिटी एरिया स्वीप करेल, त्यानंतर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला बघायला भेटू शकतो. जर सपोर्ट बघितला तर पहिला सपोर्ट आहे 24,124चा. त्यानंतर दुसरा बघितला तर 23,989चा आणि तिसरा डायरेक्ट जो आहे तो 23,353चा सपोर्ट आहे. तोपर्यंत मार्केटला सपोर्ट नाही. ओके. आज जर त्यानंतर बघितलं तुम्ही आयटी सेक्टर मध्ये काय चालू आहे तुम्हाला तेही सांगतो. आता आयटी सेक्टर जर बघितलं तर फार महत्वाचं आहे. सो आयटी सेक्टर मध्ये सुद्धा तेच चालू आहे, कन्सोलिडेशन. ओके. अप गेलंय, अप साईडला कसं कन्सोलिडेट करताय तुम्ही बघू शकता. इथं परत एकदा निगेटिव्ह डायव्हर्जन बनलंय आणि परत एकदा ठीकठाक मुवमेंट तुम्हाला पुट साईडला भेटू शकते. कारण निफ्टी 50चा जो काही वारी बनलाय तो सध्या फक्त आणि फक्त आयटी सेक्टर बनलाय. आणि आयटी सेक्टरमध्ये मला एकदा परत एकदा पुट साईडची वाईब येऊ राहिली. जर पुट साईडची वाईब आली तर तो सपोर्ट डायरेक्ट 28,000 राहील. आणि 3,000 पॉईंटची जर मुवमेंट पुट साईडला आली तर ध्यानात ठेवा निफ्टी 50 मध्ये खूप मोठा क्रॅश येऊ शकतो आणि त्या क्रॅशमध्ये पूर्ण ऍव्हरेजिंग होऊ शकते. ही सायकोलॉजी डोक्यात ठेवा. आज झालं आपलं इंडियन मार्केट. आता इंडियन मार्केट नंतर सर्वात महत्वाचं अजून एक राहिले सिन्सेक्स. एक सांगतो तुम्हाला सिन्सेक्स मध्ये काय चालू. सिन्सेक्स मध्ये एक्झॅक्ट तेच चालू आहे. नुसतं पुट साईडला आणि व्यवस्थित मार्केट कन्सोलिडेट करत आहे. जोपर्यंत मार्केटमध्ये ब्रेकआउट येत नाही म्हणजे 79,000 मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत सी साईडला मुवमेंट नाही. आणि जोपर्यंत 77,800 लेवल ब्रेक करत नाही पुट साईडला नाही. पण ऍव्हरेजिंग मार्केटमध्ये झालेली नाही. 76,000 पर्यंत मार्केटला यावं लागेल. 76 नंतर जर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल तर 73,000
900ला मार्केटला यावं लागेल आणि त्यानंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग तुम्हाला सपोर्ट बघायला भेटू शकतो. कशामध्ये? सेन्सेक्स मध्ये. ओके, आता हे झालं आपलं इंडियन मार्केट. इंडियन मार्केट नंतर सर्वात महत्वाचं असतं आपलं ग्लोबल क्रिप्टो, राईट, फॉरेक्स. आता फॉरेक्स म्हटलं की सध्या आधी आपलं डॉलर बघूयात. डॉलर जर बघितलं तर तुम्ही बघू शकता डॉलर मध्ये काय चालू आहे. हे बघा, 99 रुपयाला डॉलर चालू आहे सध्या. आणि डॉलर मध्ये जर एकदम स्ट्रॉंग बाईंग आली, आता हे सपोर्ट एरिया आहे, इथे जर मार्केटने जर व्यवस्थित सपोर्ट घेतला, डॉलर मध्ये एकदम जर स्ट्रॉंग बाईंग आली, तर आपल्याला परत एकदा इंडियन मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग होताना दिसेल. बिकॉज झालेलीच नाही ऍव्हरेजिंग, राईट. ध्यानात ठेवा, जर इथे जर सपोर्ट घेतला, सपोर्ट घेतल्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट जर सी साईडला आली, 103 104 रुपयाला जर डॉलर गेला, तर इंडियन मार्केटमध्ये ठीकठाक परत एकदा क्रॅश येऊ शकतो आणि तो क्रॅश फार मोठा राहील, असा माझा व्ह्यू आहे. जर जर आपण युएसडी इंडिया बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय? हे पण फार महत्वाचं बघू शकता. 95 रुपयाला इंडियाचं रुपये चालू आहे इन कम्पॅरिझन ऑफ डॉलर, राईट का? म्हणजे हे जर वाढलं, याच्यावर व्हॅल्यू जर वाढली, तर इंडियन मार्केटमध्ये म्हणजे इथून जर अजून 96 रुपयाला जरी गेला, तर ध्यानात ठेवा हाच एक इंडियन मार्केटसाठी खूप मोठा धोका राहू शकतो आणि परत एकदा इंडियन मार्केटमध्ये ठीकठाक क्रॅश येऊ शकतोय. आणि जर इथं बघितलं तर डायव्हर्जन ठीकठाक सी साईडचं बनताना दिसतंय. सो असं जर झालं तर ठीकठाक मुवमेंट तुम्हाला US डॉलरमध्ये आणि इंडियन रुपीमध्ये येऊन बघायला भेटू शकते. आणि वाईस वर्षा असतं, तर डॉलर जर अपसाईडला गेला तर रुपया पडतो, ध्यानात ठेवाय. त्यानंतर फॉरेक्स मध्ये जर बघितलं, आपलं युरो USD वर बघितलं, तर युरो USD मध्ये काय चालू आहे ते बघा. युरो USD परत एकदा अपसाईड जाताना दिसते. हाच आपला सपोर्ट एरिया होता. ह्या सपोर्ट मध्ये आपण व्यवस्थित सांगितलं होतं. हा सपोर्ट एरिया होता. ह्या सपोर्ट मध्ये मी ओरडू सांगत होतो की मार्केटमध्ये लिक्विडिटी ग्रॅप होऊ शकते. आणि जर लिक्विडिटी जर एरिया जर ग्रॅप झाला, तर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला येऊ शकते. एक्झॅक्ट ते झालं. ओके, हे दोन एरिया ग्रॅप झाला आणि त्यानंतर सी साईडला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला बघायला भेटली. ओके, सो आपण जर याचा रेजिस्टन्स बघितला, तर रेजिस्टन्स एकच आहे. ब्लॅक झालं, व्हाईट झालं. ओके, रेजिस्टन्स जर बघितला तर 1.17 आणि 1.20चा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. बिकॉज इथे मला सपोर्ट दिसतोय. सपोर्ट नंतर एकदम स्ट्रॉंग मार्केट, बिकॉज मार्केटने लिक्विडिटी एरिया ग्रॅप केला, हा रेजिस्टन्स ब्रेक केला, तर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला 1.17 पर्यंत बघायला भेटू शकते आणि ठीकठाक तुमचे तिथे पैसे बनवू शकतात. ओके, त्यानंतर जर बघितलं, आपलं सर्वात महत्वाचं आहे क्रिप्टो. तर क्रिप्टोमध्ये काय चालू आहे ते बघूया. क्रिप्टो व्यवस्थित चालू आहे. आता तुम्ही ध्यानात ठेवा, इंडियन मार्केटमध्ये स्कॅल्पिंग सध्या तारीख करू नका. तर करायची असेल तर तुम्ही क्रिप्टोमध्ये करा. क्रिप्टोमध्ये खूप जास्त मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू शकतात, स्ट्रॉंग. ध्यानात ठेवा, क्रिप्टो खूप दिवसापासून इथं कन्सोलिडेट करताना बघायला भेटतंय. आणि जर असं झालं तर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला भेटू शकतात. बिकॉज क्रिप्टो इथं कन्सोलिडेट करते. बघा, तुम्ही खूप दिवसापासून कन्सोलिडेट करते. जर डिस्ट्रीब्युशन आलं तर 82,000चं डिस्ट्रीब्युशन येऊ शकतं क्रिप्टोमध्ये. आणि अमेरिकन क्रिप्टो जेवढ्या पण कंपन्या आहेत, त्या सगळ्या क्रिप्टोमध्ये अजूनही होल्डिंग धरून आहे. सो ध्यानात ठेवा, इथून पुटला येणं फार अशक्य. इथून अपला जाणं जवळजवळ 75% चान्सेस आहे की क्रिप्टो इथून अपला साईडला जाऊ शकतो, पुट साईडला येऊ शकत नाही. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण इथेरियम जर बघितलं, तर इथेरियम मध्ये ते सुद्धा त्याच दिशेने चाललंय. आता 1880 रुपयाची लेवल जी आहे, तिला मार्केट कसं रिॲक्ट करते फार महत्वाचं आहे. जर इथून जर रिॲक्ट झालं, ध्यानात ठेवा, तर जर इथेरियम मध्ये तुम्हाला परत एकदा 2400 पर्यंत 2400 पर्यंत ठीकठाक मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू शकते. आणि त्याचा रेजिस्टन्स तोच आहे. इथून मार्केट उडणार म्हणजे उडणार, आणि एकदा जर इथून उडलं तर 2400 रुपयाची लेवल तुम्हाला परत एकदा इथेरियम मध्ये बघायला भेटू शकते. त्यानंतर जर बघितलं आपण क्रूड ऑइल, राईट. आता क्रूड ऑइल बघितलं, तर क्रूड ऑइल मध्ये काय बघा, तुम्हाला इथं बोललो होतो मी की तिथं रिजेक्शन आहे. एक्झॅक्ट तिथं रिजेक्शन घेतलं. आपली चर्चा पण झाली होती, राईट. त्या चर्चामध्ये मी सांगितलं होतं की इथून रिजेक्शन घेऊ शकतो, आणि एक्झॅक्ट तिथून रिजेक्शन घेतलं परत इथं आलं. आता इथे एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टला मार्केटने व्यवस्थित काबीज केलं आणि ठीकठाक मुवमेंट सी साईडला
मार्केटमध्ये परत एकदा क्रिप्टोमध्ये आपल्याला बघायला भेटले. आता यानंतर जर बघितलं की सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे आपलं गोल्ड. गोल्डमध्ये काय चालू आहे? गोल्डमध्ये परत एकदा गोल्डमध्ये एकदम स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला भेटलंय. आणि एक्झॅक्ट त्याच सपोर्टवरती गोल्ड होतं. बघू शकता तुम्ही, हा सपोर्ट होता. या सपोर्टला मार्केटने ग्रॅब केलं, एकदम स्ट्रॉंग गोल्डमध्ये मुवमेंट बघायला भेटली. आता ह्या ट्रेंडिंग रेजिस्टन्सला मार्केट कसं रिॲक्ट करते फार महत्वाचं. आणि इथं जर बघितलं एक रिजेक्शन आहे, ह्या रिजेक्शनला कसं रिॲक्ट करतं, इथून जर रिॲक्ट झालं तर परत एकदा 1,47,000ला गोल्ड येऊ शकतो. तिथून परत एकदा सीई साईडला मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू शकते. ओके. त्यानंतर जर बघितलं सिल्वरमध्ये काय चालू आहे, त्यानंतर बघितलं सिल्वरमध्ये काय चालू आहे बघा. सिल्वरमध्ये सुद्धा 2,35,000 पर्यंत सिल्वर गेले. आणि तुम्ही बघू शकता इथं रिजेक्शन घेतलं, रिजेक्शन घेऊन परत एकदा सिल्वर खाली येताना दिसू राहिले. सो माझा जो व्ह्यू आहे ना तो ध्यानात ठेवा, एवढ्याच एरियामध्ये सिल्वर आणि गोल्ड घेत आहे. राईट. सो आता परत एकदा सिल्वरने हा एरिया ब्रेक केला, इथून जर अप साईडला गेलं तर इंडियन मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग रिजेक्शन येऊ शकतं. आणि ते रिजेक्शन फार महत्वाचं आहे इंडियन मार्केटसाठी. सो जर ते रिजेक्शन आलं तर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग ठीकठाक ॲव्हरेजिंग होऊ शकते. आणि ॲव्हरेजिंग नंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला सीई साईडला बघायला भेटू शकते इंडियन मार्केटमध्ये. निफ्टी, बँक निफ्टी, राईट. इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलंय. जर निफ्टी जर सपोर्ट सांगायचं म्हटलं तर ध्यानात ठेवा, निफ्टीचं सपोर्ट अँड रेजिस्टन्स इन डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. सो तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि याला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.